विद्यार्थी मित्रांनो, मी म्हणतोय, पण मी बोलतोय पालकांशी. जेव्हा आपला मुलगा 12वीत असेल, तर तो तणाव असतो ना, तो वेगळाच आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे, की टॉपर्स जे असतात, ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात. आणि बाकीचे 99% मुलं, अगदी 98% मुलं म्हणलं तरी चालेल. म्हणजे 100 पैकी 2 मुलंच टॉपर असतात. बाकीची मुलं हे 11वी-12वी ची वर्ष म्हणजे प्रचंड तणावातून जात असतात. ओके. 11वीत जे-ई-चं प्रिपरेशन करतो मुलगा. पुन्हा 12वीत तोच मुलगा म्हणतो, की माझं तर होत नाही जे मला सी-ई-टीकडे शिफ्ट व्हायचंय. हजारो उदाहरणं आहेत, की ज्यांनी जे-ई-तून सी-ई-टीकडे शिफ्ट होऊन चांगले मार्क पाडलेत. पण पालकांना कोण समजावून सांगणार, की नक्की या स्टेजला म्हणजे बोर्डची एक्झाम 2-3 महिन्यावर उरल्यावर नक्की काय, कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे? याचं गाईडन्स मी कोल्हापूरमध्ये करणार आहे. मी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा पालकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आम्ही काय करतोय कोल्हापूरमध्ये तथास्तु कॉर्नर ही एक बिल्डिंग आहे. तिथं आपला ऑफलाईन क्लास आहे कोल्हापूरमध्ये. आम्ही 11th स्टँडर्डची बॅच तिथे सुरू केलेली आहे. 11th स्टँडर्ड, नेक्स्ट इयर 12th स्टँडर्ड. ओके. म्हणजे मी तुम्हाला सांगतो आणि फक्त एम-एच-टी, सी-ई-टी. ओके. वास्तू कॉर्नरमध्ये 2nd फ्लोअरवरती आपला क्लास आहे. तिथं आपल्याला ना तुमच्यासाठी गाईडन्स मीटअप म्हणूया आपण, मी अरेंज केलेलं आहे. तुम्ही जर कोल्हापूरमधले स्टुडंट असाल, तर ही गोष्ट तुमच्या पालकांशी शेअर करा आणि तुम्ही भेटायला या. तुम्ही या नंबरवर कॉल करा. मी सगळ्यांशी बोलून सगळ्यांना सोयीस्कर होईल असं टायमिंग डिसाईड करणार आहे रविवारी. पण हे का गरजेचं आहे? वन टू वन गाईडन्स कशासाठी पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. मुलं तणावात आहेत. हां, तणावात आहेत. कोण तणावात आहेत? जे सिरियसली अभ्यास करतायत ते सुद्धा तेच तणावात आहेत मेनली. आता जे काही करत नाहीत त्यांना तणाव कुठला? त्यांचा तणाव आपल्यालाच आहे म्हणूया आपण. पण जे करतायत ते तणावात आहेत. कोणता तणाव आहे? मला माहिती आहे. सिलेबस कंप्लीट होत नाहीये. कसं करू असा प्रश्न पडलाय. बरं सी करू का बोर्ड करू? बोर्ड केलं तर सी नुकसान होईल. काय करू नक्की? बरं जे नादात बोर्ड केलंच नाही. आता होईल का माझं? शेकडो प्रश्न आहेत तुमचे. हां, वन टू वन कम्युनिकेशन असणार लक्षात घ्या. मी आहे तुमच्यासाठी. तुम्ही या भेटायला. पण फोन कॉल करून. एक प्रॉपर म्हणूया आपण ना, म्हणजे कसं करायचंय, मला कोल्हापूरसाठी गाईडन्स सेमिनार ठेवण्याचं मेन कारण काय आहे, मी तुम्हाला सांगतो. गेल्या 4-5 दिवसात मी इतक्या मला साताऱ्यात म्हणजे साताऱ्यातली लोकल मुलं एवढे भेटलेत, इतके भेटलेत लक्षात घ्या, की विचारूच नका. कारण आता जे-ई-चा पहिला अटेम्प्ट जसा जवळ आलाय ना, तशी जाणीव झाली मुलांना, की जे-ई-ची प्रॉपर म्हणावी तशी तयारी झालीच नाही. मग अशा वेळेस पालक काय विचार करतोय, की मी लाखो रुपये फी भरलेली आहे. असं असताना जे-ई का नको म्हणतोय मुलगा? जे तर दिलीच पाहिजे. बरं जे तर द्यायचीच आहे की आपण. पण जे-ईचं पर्सेंटाइल कमी येणार आहे हे मुलांना पण माहिती आहे. जे वाले रिझल्ट बोर्डच्या अगोदर लावणार आहेत. बरं जे-ईचं जानेवारीत, बोर्ड लगेच फेब्रुवारीत, सी लगेच मार्च-एप्रिलमध्ये. कसं मॅनेज करू? अरे तुम्ही कॉल तरी करा. करा कॉल, अपॉइंटमेंट फिक्स करा आणि मी तुम्हाला सांगतो तो एक प्रकारचा सेमिनारच असणार आहे. काय सांगतो? अशा वेळेस मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, शेवटचे 2 महिने उरलेत आणि जर तुमच्या मुलांना प्रॉपर मार्गदर्शन मिळालं, ओके. एक स्टडी पॅटर्न समजून घेतला, एक टाईम टेबल आपण डिसाईड केलं, त्याप्रमाणे आपण अभ्यास केला. बोर्ड प्लस सी बरोबर मॅनेज करायचं असेल जर मुलांना कळालं, तर मुलं करतात. तुम्ही केलंय का अगोदर? सांगतो. गेल्या 4-5 वर्षात जवळ-जवळ 15,000 पेक्षा जास्त मुलांनी तर आपला कोर्स पर्चेस केला होता. ओके. 15,000 आकडा फार मोठा वाटतोय आणि त्यातली बरीचशी मुलं सी-ओ-ई-पीमध्ये आहेत, व्ही-जे-टी-आयमध्ये आहेत, वालचंदमध्ये आहेत. सगळ्या बेस्ट कॉलेजमध्ये मुलं ती आहेत. पण ते सगळे जे-ई-च करत होते, तणावात होते. चला एक उदाहरण घेऊया आपण. निलय नावाचा आमचा एक स्टुडंट आहे. मीरा भाईंदर मुंबईचा. ओके. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला रात्री रडताना बघितलं, 1:30-2 वाजता त्यांना जाग आली, तर बघतो तर निलय थोडासा तणावात होता, रडत होता. मग जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा कळालं, की हे जे-ईचा तणाव आलाय. इमिडिएटली त्यांनी सी-ईटीवर शिफ्ट केला. आपला कोर्स पर्चेस केला होता. 99.7 का 8 पर्सेंटाइल मिळालं. वालचंद सी-एस कॉलेज मिळालं. ओके. पण तो लगेच वेळेत शिफ्ट नसता झाला, योग्य मार्गदर्शन नसतं मिळालं, तर मुलं तणावात जातायत. हे नको आहे मला. ओके. क्लिअरली कोल्हापूरच्या बद्दल मी सांगतो, तिथं आपले ऑफलाईन क्लासेसच सुरू आहेत. 11ची बॅच आपली आहे, तिथं मी मगाशी बोललो तसं. मग कोल्हापूरमधले स्टुडंट असतील, त्यांना आता 12th मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर आपली बॅच आहेच. मुद्दा काय आहे, मी तुम्हाला सांगतो, की पालकांचा सपोर्ट असल्याशिवाय रिझल्ट मिळणं कठीण आहे. मुलं बोलत नाहीत. माझी इच्छा आहे, की आता ॲज अ पालक म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही तुमच्या मुलाशी डिस्कस करा, की अभ्यास कसा चाललाय त्याचा? तो तणावात आहे का? अरे, मी सुद्धा तणावात होतो. मला कुठला तणाव होता माहिती का? की पहिली गोष्ट मी माझ्या चुका एक्सेप्ट करतो बरं का, की 11वीत मला खूप कमी मार्क पडले होते. पण मी घरी खोटं बोललो, जास्त मार्क वाढवून सांगितले. तर 12वीत पण परत तोच क्लास लावावा लागला, जिथं मला जमत नव्हतं 11th मध्ये काही समजत नव्हतं.
बरं. 12th मध्ये पण प्रचंड फी भरली त्या क्लासची. अजून काही कळत नव्हतं. जेव्हा मला जाणीव झाली आता पास होणंच अवघड आहे, तेव्हा कसं तरी करून शेवटच्या 2 महिन्यात वडिलांशी मी बोललो, की मी यावर्षी परीक्षा देणार नाही. मी गॅप घेणार आहे. मी नेक्स्ट इयर एक्झाम देतो. मोठा धक्काच होता पालकांसाठी तो, माझ्या पालकांसाठी. पण त्यांनी मला सपोर्ट केला. ते म्हणले, "गॅप घेण्यापेक्षा आपण क्लास बदलू." त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं होतं. मला असं वाटलं होतं, की वडील मला उलटे म्हणतील, की ओरडतील, की "या मोमेंटला काय इतकी फी भरली?" असं ओरडतील. पण नाही, त्यांनी उलट सपोर्ट केला. म्हणजे मला विद्यार्थ्यांना पण सांगायचं, की पालक आपल्याला सपोर्ट करतात. पालकांना पण सांगायचं, विद्यार्थ्यांना समजून घ्या. त्याची अभ्यास करायची तयारी असेल, तर JEEतून CETकडे शिफ्ट होऊ देत. अरे, तुम्हाला मी सांगतो, हा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच आदित्य COAP नावाचा चॅनल आहे. त्याच्यावर मी एक व्हिडिओ बघितला लक्षात घ्या. त्या व्हिडिओमध्ये एक आय थिंक मालेगावची कुठली बारामतीची मुलगी आहे. तिनं 11वीतून 12वी जाताना JEEतून CETकडे शिफ्ट केलं. आता ती कमिन्स सारख्या कॉलेजमध्ये आहे. आणि कमिन्स मुलींसाठी बेस्ट कॉलेज आहे. काय चुकलं का? नाही चुकलं. अरे, मी मगाशी एका मुलाचं नाव सांगितलं. ह्या मुलीचा इंटरव्ह्यू त्याचं उदाहरण दिलं. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे योशित नावाचा मुलगा होता. माझ्याकडं मी तुम्हाला सांगतो श्याम आराध्य. श्याम आराध्य, योशित तापर, मी तुम्हाला सांगतो वरदान मुंदडा ही सगळी क्लोज टू 100% मुलं आहेत. ही सगळीच अल्मोस्ट सी-यू-ए-पीमध्ये पास आउट केलेलं लक्षात घ्या. ओके. आणि ही सगळी जे करत होते. वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूटमध्ये सगळेजण होते. शेवटच्या 2-3 महिन्यात ते सीईटीवर शिफ्ट झाले. मग हे 2 महिने खूप इम्पोर्टंट आहेत. मग आता मी येतोयच कोल्हापूरमध्ये. फोन करा, या मला भेटायला आणि एक दिशा देऊया आपण तुमच्या अभ्यासाला आणि चांगला रिझल्ट मिळवून दाखवूया आपण. ऑल द बेस्ट.